व्हेरी वेलकम. स्वागत आहे. बरेचसे पाठीराखे आज या ठिकाणी उपस्थित आहेत. किमी 11 कर्जोन संघ चांगल्या परिस्थितीत, चांगल्या स्थितीत आजच्या दिवसामध्ये अंतिम 3 मध्ये जाऊन पोहोचले. चला, जे विजयी संघ आहेत त्यांनी या समोरच्या दिशेने पुन्हा एकदा लॉट ते टाकले जातील. जरीमरी स्पोर्ट्स पालिवली ब किमी 11 कर्जोन आणि विजयी संघ पण लॉट असतील किमी 11 कर्जोन आणि विजयी संघात दरम्यान. फलंदाजी मार्कवर स्लाइस करण्याचा प्रयत्न होता, जिथून वाईटचा इशारा आला. एक अतिरिक्त धाव मिळेल. 2 लाट बनवा कृपया करून किमी 11 कर्जोन आणि विजयी संघ. वाईटचा इशारा, एक अतिरिक्त धाव ती मिळेल. एक अतिरिक्त धावेने या धावसंख्येला झाली सुरुवात. महेश कांबडी स्ट्राईक एंडला फलंदाज, नॉन स्ट्राईक एंडला राहुल. आता पहा, या सिच्युएशन मध्ये तुमची लेवल आहे ना ती थोडीशी हार्ड असते, कारण की दोन्ही संघ क्वालिफाय झाल्यात प्रत्येक वेगवेगळ्या दिवसातून. म्हणून तुम्हाला इथून चांगल्या पद्धतीची कामगिरी ही बजवावी लागेल. खोलवर लेंथ हाताळण्याचा मानस, चांगल्या स्थितीमध्ये हा चेंडू हाताळला गेला. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत. चेंडूची उचलून हाताळणी केली जाते. फक्त आणि फक्त एक सिंगल धाव ती स्कोर कार्डवर मिळेल. सिंगलच्या मदतीने 2 अंकांवर धावफलक. एक चेंडूचा खेळ तो झालाय समाप्त. आणि 2 धावा ज्या स्कोर कार्डवर अधोरेखित होत आहेत. स्ट्राईक एंडला राहुल आहे, ज्या राहुलने अगदी खचलेले ते 4 षटकार आणि तिथून त्याची रील जी झाली व्हायरल. म्हणून तुम्ही काहीतरी चमक करून दाखवा. निश्चित स्वरूपाने तुमच्या नावाचा उच्चार हा प्रथमतः केला जाईल. शरीरापासून दूर फेकण्याचा प्रयत्न अप्रतिम. चांगला कंट्रोलयुक्त गोलंदाजी जगदीशच्या माध्यमानं पाहायला मिळतोय. सरळ चेंडू निघून गेला. यष्टीरक्षक यांच्या हातकंडामध्ये डॉट बॉलची सांगता. इथून आतापर्यंत आपण पाहता या षटकातील 2 चेंडू जे व्यवस्थित हाताळलेत. धावगती 2 अंकांवर 2 रन्स ऑन अ कार्ड. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज पुन्हा एकदा इथून सुसज्जित होईल. ऑन साईडला खेळण्याचा मानस, खेचून मारण्याचा प्रयत्न झाला. इथून धाव घेण्याचा मानस नाहीये. धाव होते खंडित. डॉट बॉल तो पाहायला मिळतोय. धावफलक आतापर्यंत 2 अंकांवर 2 रन्स ऑन अ कार्ड. पहिल्या षटकामधील आपण पाहू शकला 3 चेंडूंचा खेळ तो समाप्त झालाय. हवा वाढवाव्या लागतील इथून. पहा, म्हणून मी म्हटलं क्रिकेटमध्ये तुमची सुरुवात नेहमीच तुम्हाला शून्यापासून करावी लागते. या अगोदर नो डाऊट तुम्ही चांगले खेळले असतील, परंतु या क्वार्टर फायनल 2 मध्ये तुम्हाला अजून चांगलं खेळणं हे खूप महत्वाचं आहे. जी गोलंदाजी झाली आतापर्यंत ती लाईन लेंथवर योग्य पद्धतीने प्रश्न जे विचारले त्यावर उत्तर सापडावं लागेल, शोधावं लागेल. उलटाच आहे राहुलच्या बॅटमधनं आलेला हा स्टँड अँड डिलिव्हर्ड, स्टँड अँड डिस्पॅच, मॅक्झिमम 6. दिवसामध्ये आणि तो कॉन्फिडन्स पाहायला मिळतोय. 2 चेंडू डॉट झाले होते. लोवर फुलटॉस चेंडू या पद्धतीने उचलला. सरळ चेंडूला धाडलं गेलं. सीमारेषा पार. चला, गुडगाव संघ घाई करा प्लीज. 4 चेंडूंचा खेळ झालाय समाप्त. धावगती आतापर्यंत 8 या अंकांवर 8 रन्स. गोलंदाजी मार्कवर गोलंदाजीतून पुन्हा एकदा जगदीश सुसज्जित होईल. राहुल असेल स्ट्राईक एंडला बॅटर. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा गोलंदाज. मोठा स्ट्रोक खेळायचा, फटका फसेल. उमेश आहे त्या दिशेने. बडी मछली चाल में फसती हुई. महत्वाची विकेट आहे. राहुल आहेडा बॅक टू दी टकआउट. विकेट मिळतंय. फलंदाज बाद होईल. या षटकातील 5 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. धावफलक आतापर्यंत 8 या अंकांवर. पहिला चेंडू वाईट हाताळल्यानंतर एक सिंगल, सलग 2 चेंडू डॉट आले. त्यानंतर 5व्या चेंडूवर
षटकार आणि 6व्या चेंडूवर विकेट मिळाली. महत्वाची विकेट होती. राहुल याचं बाद होणं. दिवाटरीन प्रमोद मडवी या फलंदाजाला आपण पाहू शकाल. फलंदाजी मार्कवर पुन्हा देऊन जगदीश सुसज्जित होईल. शेवटचा अंतिम चेंडू आहे या षटकातील. फुलरलेनची डिलिव्हरी समोरच्या दिशेने खेळलाय. चांगला स्ट्रोक आहे. वन बाउन्सचा चेंडू क्लिअर होईल. 4 धाब्यांकरिता गुड स्ट्रोक. थोडंसं कंट्रोल सुटलं शेवटच्या अंतिम चेंडूवर. मिळाला 4 धावा. चौकार. किमे 11 कर्जोन आणि चालू सामन्यातील एक एक प्रतिनिधी. चला पण या लवकरात लवकर लॉट्स तयार आहेत. लक्षात असू द्या पहिली चिठ्ठी जी उचलली जाईल ती सेमीफायनल खेळेल जरीमरी स्पोर्ट्स पालोली ब या संघाशी. आणि जी शेवटला राहील तिला मिळेल बाय. हे लक्षात असू द्या. चला पहिली जी चिठ्ठी उचलली जाईल ती जरीमरी स्पोर्ट्स पालोली ब संघाशी खेळेल. पाहूया तिथून कुणाची चिठ्ठी निघते. म्हणजेच किमया 11 कर्जोन संघाला मिळाले बाय थेट फायनलचं तिकीट. म्हणजे चालू सामन्यातील विजयी संघाला खेळावं लागेल जरीमरी स्पोर्ट्स पालवली ब या संघाशी. अवघे आतापर्यंत 12 अंकांवर आहे. पहिल्या षटकाचा खेळ तो झाला अधोरेखित. ऋषिकेशाचा सुद्धा शुभाग बनवते. या संध्याकाळच्या सत्रामध्ये 12 धावा या स्कोर कार्डवर आहेत. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज इथून संकेत लोखंडे विथ द बॉलने सुसज्जित होईल. चला वेळ जास्त घेऊ नका प्लीज विनंती करतोय कळकळीची. आपल्याला संध्याकाळचं सत्र योग्य वेळेवर कंप्लीट करायचं आहे. संकेत लोखंडे सेकंड स्पेल करिता सुसज्जित झालाय. धावफलक आतापर्यंत 12 अंकांवर. स्ट्राईक एंडला महेश कांबडी. पहिला चेंडू ऑन साईटला खूप चांगल्या पद्धतीने पिक केलं या चेंडूला फेकून दिलं वाईट कॉर्नर. सीमारेषा पार. इझिली डन अँड लुक ॲट द डिस्टन्स मॅक्झिमम. यावेळेस हो काय फटका काय सांगायचं आहे. सासू मेली खोकून जावयाला 90 टाकून आणि षटकार मारलाय वाकून. 6 धावा येत आहेत. 6च्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचेल 18 या अंकांवर. मिडल ऑफ द बॅट कनेक्शन होतं आणि सरळ चेंडूला फेकून दिलं. ही महेश कांबडीमध्ये असलेली ताकद आहे. मोठमोठे फटके खेळण्याकरिता त्याची ओळख. पाहूया तिथून दबाव सिच्युएशन पुन्हा एकदा निर्माण झाले. दबावाला न जुमानता तुम्हाला चांगल्या पद्धतीने कामगिरी ही बजवावी लागेल. क्षेत्ररक्षक यावेळेस पॉइंट 38 सर्कलच्या आतमध्ये घेतला गेलाय. फलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा इथून संकेत सुसज्जित होईल. पहिल्या षटकामध्ये ते कंट्रोल होतं सुरुवातीच्या 3 चेंडूंवर. परंतु एक षटकार आल्यानंतर थोडंसं कंट्रोल हे सुटलं. परंतु पॉवर प्लेमध्ये गोलंदाजी करणं ती तितकी सोपी गोष्ट नसते. पॉवर प्लेमध्ये जास्तीत जास्त धावा 12 या अंकांवर अगदी आपण पाहिलं आणि या षटकाची सुरुवात षटकाराने केली. लिव्ह केलं या चेंडूला. पंच बाकीचं काम करतात. व्हाईटचा इशारा. एक अतिरिक्त धाव जी स्कोर कार्डवर मिळेल. एक अतिरिक्त धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचतंय 19 या अंकांवर. 19 धावा या स्कोर कार्डवर अधोरेखित होत आहेत. श्री साई राऊताचा आयोजित श्री साई चषक 2025 क्वार्टर फायनल 2 आपण पाहताय मैदानाच्या दिशेने. स्लॉट मध्ये असलेल्या चेंडूला थारा नाहीये. पिक केला आणि सरळ फेकून दिलं. पुन्हा एकदा रिझल्ट सेम आहे. अप्रतिम. षटकार 6. त्या 6च्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचेल 25. 25 या अंकांवर स्कोर कार्ड. 25 धावा या स्कोर कार्डवर अधोरेखित होत आहेत.
चांगल्या पद्धतीने आपण पाहू शकला त्या चेंडूला पिक केलं. जे समोरच्या दिशेने इको ज्या लागल्यात ना त्या थोड्याशा साईडला करा. प्रत्येकाला आम्ही विनंती करतोय. मिरर रिफ्लेक्शन मारतंय. जो आमचा साइड ऑन कॅमेरा आहे त्याकरिता. तुमच्या बाहेर शपल झाले परंतु चांगलं क्षेत्ररक्षण. फाईन लेग क्षेत्रामध्ये आपण पाहत आहे. चेंडूला उचलून फील्ड केलं जातं. एक सिंगल धाव घेण्याचा मानस होता परंतु धाव खंडित केले. डॉट बॉल तो पाहायला मिळेल. 25-25 या धावा स्कोर कार्डवर अधोरेखित झाल्यात. चला पुन्हा एकदा आम्ही विनंती करतोय जी इको लागल्यात त्या समोरच्या दिशेने त्या सर्व आपण सावलीमध्ये घ्या अन्यथा थोड्याशा पार करा व्यवस्थित. जो आमचा साइड ऑन कॅमेरा आहे त्याला थोडीशी दिक्कत होते. 25-25 या अंकावर धाव गती. ड्राईव्हचा फटका सुंदर आउट ड्राईव्ह केलं गेलं क्षेत्ररक्षक आहेत त्या दिशेने. वैडिश एक्स्ट्रा कव्हरला आपण पाहू शकलात फील्ड झालं फक्त आणि फक्त एक सिंगल धाव जी स्कोर कार्डवर मिळेल. सिंगलच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचेल 26 या अंकांवर. 4 चेंडूंचा खेळ तो झाला अद्यावत आणि 26 धावा या स्कोर कार्डवर लागल्या जात आहेत. 1.4 चेंडूंचा खेळ तो झालाय समाप्त. अजूनही या षटकातील 2 चेंडूंचा खेळ नशेष आहे. 2 षटकार आलेत या ओव्हरमध्ये. उलटा चेंडू ऑन साईडला इझिली कन्वर्ट होईल का? यस इट इज. सरळ चेंडू निघून आला आमच्या समालोचन कक्षेला अभिवादन करणारा हा मॅक्सिमम. षटकार 6. पहिलीची 32 या अंकांवर धावा घेण्याचा जो मानस आहे ना तो आता यशस्वी होतोय. या षटकामध्ये थोडस महागडं षटक 20 धावा आतापर्यंत खर्च केल्या संकेताने. 5 चेंडू गणे 32 धावा या स्कोर कार्डवर आहेत. गतीमध्ये परिवर्तन परंतु नोचा इशारा आलाय पंचांच्या माध्यमानं. 1+1 2 अतिरिक्त धावा ज्या स्कोर कार्डवर मिळतील आणि 2 अतिरिक्त धावेच्या मदतीने धावपती जाऊन पोहोचेल 34 धावा. चांगली धावसंख्या उभारली या पहिल्या इनिंग मध्ये. अजून सुद्धा 1.1 चेंडूंचा खेळणं शेष आहे. या षटकातील शेवटचा अंतिम चेंडू जो आपण पाहत आहे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाजीतून पुन्हा एकदा सुसज्जित होईल. कुठून काढले या चेंडूला चांगल्या पद्धतीचा स्ट्रोक आहे. मिड ऑफ क्षेत्रातनं चेंडू ट्रॅव्हल झाला वाईडिश एक्स्ट्रा कव्हरला पुन्हा एकदा फील्ड केलं जाईल. जोपर्यंत चेंडूची हाताळणी केली जाते 2 षटकाचा खेळ झालाय समाप्त आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक जाऊन पोहोचले. प्रथमतः फलंदाजी करत असताना देवा स्पोर्ट्स कुहे संघ 35 या अंकांवर. पुन्हा एकदा स्वागत आहे सर्वांचंच या क्वार्टर फायनल 2 मध्ये. आपण पाहत आहे वसई आदिवासी क्रिकेट असोसिएशन अंतर्गत श्री साई राऊताचा आयोजित श्री साई चषक 2025. हळूहळू आपण संध्याकाळच्या सत्राकडे वळतोय. किमे 11 कर्जोन संघाला मिळालाय पाय आजच्या दिवसात फायनल खेळताना पाहायला मिळतील. रणकर पद्धतीने मागची मॅच जिंकली. लक्ष केंद्रित असेल कुठला संघ येईल त्यांच्या समवेत. यानंतर विजयी संघाला खेळावं लागेल जरीमरी स्पोर्ट्स पालवली ब या संघाची. चला घाई करा कृपया प्लीज. अन्यथा आम्हाला इथून तो आवाज द्यावा लागेल की वेळ आम्ही प्रत्येक षटकाकडे तुम्हाला सांगू.
4 वाजून 8 मिनिटं झालेत. आपल्याला शेड्यूल पूर्णपणे कव्हर करायचंय योग्य त्या वेळेवर. 35 धावा या स्कोर कार्डवर अधोरेखित आहेत. गोलंदाजी मार्कवर करण वनगा या शेवटच्या अंतिम षटकाकरिता. करणचा पहिला चेंडू तो आहे फुलटॉस. फुलटॉस वर झालाय फुलटॉल वसूल. 6 धावेंकरिता भिंगरी षटकार. वर झाला फुलटॉल वसूल. अप्रतिम पद्धतीने हा फटका 6 धावेंचा आणि या 6च्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचेल 41 41 या अंकांवर. गोलंदाजी मार्कवर इथून पुन्हा एकदा गोलंदाज सुसज्जित होईल या स्पेलमध्ये. चेंज ऑफ पेस केलं होतं. नोचा इशारा आलाय. एक अतिरिक्त धावेचा सहारा तो देखील मिळेल. या महत्वाच्या मॅच मध्ये थोडासा अंडर प्रेशर मध्ये जिवलग ग्रुप घोटगावा संघ. एक अतिरिक्त धाव आणि आता फ्री चे सिग्नल ते देखील मैदानाच्या दिशेने असतील ऑन. एक अतिरिक्त धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचेल 42 या अंकांवर स्कोर कार्ड. फुलटॉस आहे. फ्रीटच्या चेंडूवर आपण पाहता ऑन साईडला खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत मिड विकेटला. महेश कोल्हायला आपण पाहत आहे. चेंडूची उचलून हाताळणी केली जाईल. फक्त आणि फक्त एक सिंगल मिळेल. सिंगलच्या मदतीने 2 चेंडूंचा खेळ झालाय समाप्त आणि धावफलक जाऊन पोहोचेल ते म्हणजेच 43 या अंकांवर. चांगल्या पद्धतीची आतापर्यंत फलंदाजी होते. प्रत्येक फलंदाजाने ते मोठे स्ट्रोक खेळलेत. राहुल बाद झाल्यानंतर विशेष करून महेशने पूर्णपणे मॅचची सूत्र आपल्या हातामध्ये 3 मोठे प्रहार त्याच्या बॅटमधनं. रेकेडने प्रमोद याने सुद्धा इम्प्रेसिव्ह कामगिरी केली. एक षटकार एक चौकार त्याच्या बॅटमधनं. वैयक्तिक 10 धाब्यांवर तो देखील खेळ करतोय. आता स्ट्राईकला असेल करण वनगा. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर इथून सुसज्जित होईल. तिथून मारण्याचा प्रयत्न आहे. तेवढंच टायमिंग जुळलं नाहीये. क्षेत्ररक्षक आहेत बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमा रेषा लगत. जोपर्यंत चेंडूला उचलून फील्ड केलं जाईल एक सिंगल धाव जी स्कोर कार्ड वर मिळेल. सिंगलच्या मदतीने 44 या अंकांवर धावफलक. चांगल्या पद्धतीने इथून धावा बनल्यात परंतु ज्या धावा तुम्ही बनवल्यात त्याला आता आकार देण्याची गरज आहे. तर गोलंदाजी करणाऱ्या संघाला कमीत कमी धावसंख्येपर्यंत इथून समोरच्या संघाला थांबवावं लागेल. आखो टप्प्याची लेन पूर्णपणे खराब चेंडू. अच्छे गेंदों का सम्मान करो, बुरे गेंदों का अपमान करो. या लेंथवर जर तुम्ही चेंडू हाताळाल तर महेश सोडणार नाहीये. षटकार 6. स्कोर कार्डवर अधोरेखित होत आहेत. 2.4 चेंडूंचा खेळ झालाय समाप्त. अजूनही या षटकातील 2 चेंडूंचा खेळ नशेष आहे. 50 धावा या जवळ लागल्यात. उलटा होता कन्वर्ट करता आला नाही यावेळेस. क्षेत्ररक्षक आहे पुन्हा एकदा भंबेरी खराब क्षेत्ररक्षणाचा मुवायजा. 4 धावेंकरिता चौकार. झालाय समाप्त. धावगती आहे 54 या अंकांवर. शेवटचा अंतिम चेंडू तो असेल इथून शिल्लक. चुक्या घटित झाल्या क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून आणि आता थोडस कुठेतरी हवी होताना या मॅच मध्ये देवा स्पोर्ट्स कुहे संघ. धावेंच्या बाबतीत एक सिंगल धावाले दुसऱ्या धावेकरिता वळाले. पुन्हा एकदा वेळ घेतला तिसऱ्या धावेकरिता वळाले. तिसरी धाव आणखी वाढतील. चुक्या तुम्ही क्रिकेटच्या पटलावर करू शकत नाही. मिस्टेक्स वर मिस्टेक्स होत आहेत या मॅच मध्ये. 3 धावाच्या स्कोर कार्ड वर मिळतील. चौथ्या धावेकरिता परत असताना फलंदाजाला बाद व्हावं लागेल. परंतु धावसंख्या जी आहे ती अग्रगण्य झाले. 57 धावा 57 आणि विजयी होण्याकरिता 58 धावसंख्येचा पाठलाग.
आमचा पतलू शो तो देखील सुरू आहे प्रेक्षकांच्या मनोरंजनाकरिता VATC लाईव्ह नेटवर्कच्या माध्यमानं. मैदानाच्या सभोवताली आमचे मान्यवर ते देखील या ठिकाणी उपस्थित आहेत आणि विशेष करून ही जी खेळपट्टी आपण पाहताय, जे मैदान आपण पाहताय, या गोड व्यक्तिमत्वाच्या माध्यमानंच जे पुरस्कृत केलेलं आहे विद्यमान आदरणीय नितीनजी गवळी साहेबांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालंय आणि त्यांच्या समवेत एक गोड व्यक्तिमत्व अनिलजी मुकादम साहेब हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यानंतर विद्यमान सचिनजी मडवी साहेबांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालंय. या गोड व्यक्तिमत्वांना आम्ही विनंती करतोय की आपण मानपूर्वक आणि सन्मानपूर्वक व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचंय. आपला मान आहे या स्पर्धेच्या माध्यमानं. सो विनंती करतोय या मान्यवरांना आपण मानपूर्वक आणि सन्मानपूर्वक व्यासपीठावर यायचं आहे. एकंदरीत पहिल्या इनिंगचा खेळ तो आपण पाहिलाय. दुसऱ्या इनिंगकडे देखील वळणार होते. येणारे चेंडू आहेत 18 चेंडूंमध्ये हव्यात 58 धावा. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत. आपण पाहताय वसई आदिवासी क्रीडा संस्थेच्या अंतर्गत श्री साई रावत्याचा पण आयोजित श्री साई चषक 2025 पाठलाग करायचा 58 या धावसंख्येचा आणि हा पाठलाग करण्याकरिता दोन सलामीवीर जे मैदानाच्या दिशेने मार्गस्थ झाले, संकेत लोखंडे आणि महेश कुल्ला अशी सलामीची जोडी जी मैदानाच्या दिशेने आपण पाहू शकाल. तर पहिलं षटक हाताळण्याकरिता महेश कांबडी. जर पहिल्या इनिंग मध्ये धावा झाल्यात तर दुसऱ्या इनिंग मध्ये त्या धावा आम्ही करू शकतो या कॉन्फिडन्स लेवलने तुम्हाला खेळू नाही फार महत्वाचं आहे. म्हणून क्रिकेटमध्ये जर तरला थारा नाहीये. इथून तुमचे प्रयत्न हे फार महत्वाचे असतील. संकेत लोखंडे याचा खेळ महेश कुल्ला याने केलेला अगदी तो खेळ पुन्हा एकदा पाहायला मिळेल का आणि या मॅच मध्ये ती रंगत पाहायला मिळेल का ते सुद्धा पाहणं योग्य आहे. पहिला चेंडू घेऊन येईल महेश कांबडी. स्ट्राईक एंडला संकेत आहे. नॉन स्ट्राईक एंडला महेश कुल्ला याला देखील आपण पाहू शकाल. सुरुवात होते या सेकंड इनिंगला. दोन्ही संघांना आपण देऊया एकदा शुभेच्छा. पहिला चेंडू घेऊन येईल महेश. गोलंदाजी मार्कवर गोलंदाजीतून पुन्हा एकदा सुसज्जित होईल या षटकामध्ये. हो, पहिल्या चेंडूवर असं वाटलं की बॅटची एज लागली होती आणि बाकीच्या खेळाडूंच्या प्रतिक्रिया सांगून जातात की यस डेफिनेटली पहिल्या चेंडूवर जीवनदान मिळाले. जुग जुग जीव असा आशीर्वाद संकेताला. पण तुम्हाला रेडी राहावं लागेल प्रत्येक चॅलेंज करिता. कधी चेंडू तुमच्यापर्यंत येईल हे सांगता येत नाही. क्रिकेटच्या पटलावर रेडीनेस, ऍक्टिव्हनेस फार महत्वाची गोष्ट. पहिला चेंडू बॅटची एज लागली होती, कन्वर्ट करता आला नाही. विचून मारण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा तो प्रयत्न फसेल. क्षेत्ररक्षक आहे. ओहो, चुकी घटित झाले. चुक्याचं रूपांतर झाले 4 धाब्यांमध्ये. हा क्रिकेट किती गंमतदार आणि मजेशीर खेळ आहे. असं वाटलं पुन्हा एकदा फटका फसलाय, परंतु पुन्हा एकदा आपण पाहू शकाल क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून झालेली गफलत. म्हणायचं झालं तर जाळं फाटलं, जाळ्यातून मासा सुद्धा निसटला आणि महत्वाची विकेट असू शकली असती या मॅच मधील. नशिबाची थोडीशी साथ मिळते संकेताला या सुरुवातीला. लागोपाठ 2 चेंडूंवर जीवनदान. 4 धावा मिळतील. चौकाराच्या मदतीने धावसंख्येला सुरुवात झाले. इथून जर संकेतने चांगल्या पद्धतीचे चेंडू जर पिक केले, चांगल्या पद्धतीने मिडल ऑफ द बॅट खेळले
तर निश्चित स्वरूपी या मॅच मध्ये तो कमबॅक पाहायला मिळेल जिवलग ग्रुप घोटगाव या संघाकडनं. नो डाऊट आतापर्यंत एक चांगली धावसंख्या उभारले देवा स्पोर्ट्स कुही या संघाने. परंतु अजून सुद्धा एक इनिंगचा खेळ तो शिल्लक आहे. गोलंदाजी मार्गवर पुन्हा एकदा गोलंदाज होईल सुसज्जित. टप्प्याची लेन ह्या भुगतान आता करताना पाहायला मिळतोय संकेत. षटकार येईल आणि षटकार आल्यानंतर आता ते 2 झेल आठवले जातील. स्कोर कार्ड 6च्या मदतीने जाऊन पोहोचेल 10 या अंकांवर. त्या 6च्या मदतीने धावगती जाऊन पोहोचते 10 या अंकांवर. 10 रन्स. 3 चेंडूंचा खेळ झालाय समाप्त. दोन्ही चेंडूंवर झेल सुटले गेले परंतु ते सर्व काही विसरावं लागेल. क्रिकेटमध्ये नेहमीच तुमची नव्याने सुरुवात ही फार महत्वाची आहे. 10 धावा या स्कोर कार्डवर आहेत. खेचून मारण्याचा प्रयत्न होता. दरम्यानचा क्षेत्ररक्षक हो डायरेक्टली हिट. पाहुयात पंचांचे रिएक्शन काय आहेत. एक मोमेंटला वाटलं की पोचले आहेत की नाही, परंतु डायरेक्टली हिट होता. नेहमीच तो क्लोज असतो परंतु नॉट आउटचा इशारा दिलाय पंचांनी. इथून एक सिंगल धाव जी स्कोर कार्डवर मिळेल. सिंगलच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचेल 11. 11 या अंकांवर धावफलक. चांगल्या पद्धतीने आपण पाहू शकाल एक धाव ही कन्वर्ट केली जाते. धावगती जाऊन पोहोचेल 11. 11 धावा या स्कोर कार्डवर लागल्या जात आहेत. 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. प्रत्येक षटकागणिक जी सरासरी आहे ना 58 धावा जर परिपूर्ण करायचे असतील तर तुम्हाला इथून 19च्या गतीने जावं लागेल. नो डाऊट 20.14चा रिक्वायर रन रेट आहे. सुरुवातीलाच जीवनदान मिळाले. या जीवनदानाचा फायदा घेताना पाहायला मिळतील का हे सुद्धा पाहणे योग्य. धावफलक आतापर्यंत 11 या अंकांवर 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. मोठा फटका खेळायचा आहे. मिस टायमिंग स्ट्रोक राहुल आहे त्या दिशेने. त्याच्या हातखंडामध्ये हा सुरेख झेल. विकेट मिळेल. फलंदाज बाद हा बसेल. पहिला धक्का जिवलग ग्रुप घोटगाव या संघाला. कॉन धक्का क्रमांक पहिला महेश डकवर बाद होईल. 5 चेंडूंचा खेळ झालाय समाप्त. 11 या अंकांवर धावफलक. नव्याने बॅटर मैदानाच्या दिशेने जगदीश वड या फलंदाजाला आपण पाहू शकाल. नो डाऊट मोठ्या धावसंख्येचा पाठलाग होतोय. मोठ्या धावसंख्येचा पाठलाग होत असताना सुरुवातीला जीवनदान मिळाली. तदनंतर एक चौकार षटकार मॅच मध्ये झालेलं पुनरागमन. पुन्हा विकेट मिळतंय. चढ उतारामध्ये अगदी ही इनिंग आपण पाहत आहे. साईडला खेळला इंटू द गॅप मध्ये. नो चान्स फॉर द फिल्डर. वन बाउन्सचे चेंडू क्लिअर होईल चौकाराकरिता. पहिल्या षटकाचा खेळ झालाय समाप्त आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड आहे 15 या अंकांवर. प्रेक्षक राजा दर्शवला जातोय ऑन स्क्रीन आपण पाहू शकाल. VATC लाईव्ह नेटवर्कच्या माध्यमानं
आपल्या लाडक्या संघाला पाठपुरावा करण्याकरिता बरेच क्रिकेट प्रेमी आज पायगावच्या क्रिकेट मैदानावर वळालेत. त्या सर्वांचं स्वागत पुन्हा एकदा. 15 धावा या स्कोर कार्डवर आहेत. अजूनही विजय होण्याकरिता 12 चेंडू आणि 43 धावसंख्येची गरज आहे. सामना इथून फिरू शकतो. एक षटकामध्ये जर मोठ्या धावा आल्या ना, तर मॅच मध्ये पुन्हा एकदा ती स्थिती निर्माण करेल जिवलक ग्रुप गुडगाव संघ. परंतु क्रिकेटमध्ये आपण नेहमीच म्हणतो ना, तुमचे प्रयत्न जर यशस्वीच्या दिशेने न्यायचे असतील, तर 100% पेक्षाही जास्त एफर्ट्स हे तुम्हाला द्यावे लागतील. हरेंद्रजी चौधरी यांचं यावेळेस होते शुभ आगमन आणि त्यांच्या समवेत आपण पाहताय विदुरजी गडक साहेब. त्यांचं सुद्धा होते शुभ आगमन. 15 धावा या स्कोर कार्डवर आहेत. पहिल्या षटकाचा खेळ झाला अधोरेखित. चला घाई करा प्लीज, इतका वेळ घेऊ नका. आपल्याकडे तितका वेळ नाही खेळाडू मित्रांनो, अन्यथा आम्ही तुम्हाला दिला असता. 15 धावा या लागल्यात. दुसऱ्या षटकाकरिता प्रमोद मडवी इथून सुसज्जित होईल. गोलंदाजी मार्कवर गोलंदाजीतून या स्पेलमध्ये प्रमोद स्ट्राईक एंडला संकेत. बुलवर गुड डिलिव्हरी. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला देवा. याला अगदी आपण पाहत आहे. फक्त आणि फक्त एक सिंगल मिळेल. सिंगलच्या मदतीने स्ट्राईक रोटेट केली जाईल. 16 या अंकांवर धावफलक जे पाहायला मिळतंय. 16 धावा या स्कोर कार्डवर. स्ट्राईक एंडला जगदीश आहे. जगदीशाला इथून थोडासा खेळ आता स्ट्राईक रेटच्या माध्यमाने उंचावावं लागेल. एका चेंडूकडे 4 धावा आल्यात. फुलटॉस आहे, तो सोडणार नाहीये. दोन्ही हाताने आलेला तोफा तो झालाय कबूल. थँक्यू सो मच म्हटलं असेल जगदीशाने. 6 षटकार. अंकांवर धावफलक 10 चेंडू 36 धावसंख्येची गरज आहे. 10 बॉल्स रिमेनिंग अँड 36 रन्स रिक्वायर्ड टू विन. फुलटॉस होता आणि फुलटॉसवर फुल टोल वसूल झाला. काबिलियत आहे या खेळाडूमध्ये आणि ती काबिलियत पुन्हा एकदा दर्शवत असताना फुलटॉस होता. खूप सुंदर पद्धतीने एक्झिक्युशन ते पाहायला मिळालं. धावगती आतापर्यंत 22 या अंकांवर. चांगलं प्रत्युत्तर, गुड डिलिव्हरी. गोलंदाजाने यावेळेस खांद्याचा जोर लावला. उलटाच दिला होता, त्यावर षटकार आला होता. या चेंडूवर पूर्णपणे प्रश्न विचारले प्रमोद आणि प्रश्नावर उत्तर सापडलं नाही जगदीशाला. डॉट बॉल येतोय. धावगती आतापर्यंत 22 या अंकांवर पाहायला मिळते. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा गोलंदाज होईल इथून सुसज्जित. हो हो, खेचून मारण्याचा प्रयत्न, परंतु पद्धतालित्य नाही. या जागावरूनच खेचतायत. सरळ चेंडू झालाय निर्धाव. डॉट बॉल. प्रत्येक डॉट बॉल या मॅच मध्ये दबाव, प्रेशर सिच्युएशन निर्माण करणार आहे. आता इथून येणारे चेंडू जे शिल्लक असतील तुमच्याकडे 8 चेंडूंमध्ये हव्या 36 धावा. हे दोन्ही चेंडू फार निर्णायक असतील. प्रमोदने पूर्णपणे आपला अनुभव झोकलाय गोलंदाजीमध्ये. गतीमध्ये परिवर्तन अप्रतिम. कंट्रोल युक्त गोलंदाजी याला म्हणतात बुद्धिमत्तेचं क्रिकेट. लेग बाईचा इशारा. एक अतिरिक्त धाव जी स्कोर कार्डवर मिळेल. 23 धावा या स्कोर कार्डवर आहेत. एक षटकार फुलटॉस आला होता आणि तदनंतर पूर्णपणे बॅटिंग लाईनअप आपण पाहताय जगदीशाची खराब पाहायला मिळते. 5 चेंडूचा खेळ समाप्त झाला. 23 या अंकांवर धावफलक शेवटचा. अंतिम चेंडू शिल्लक असेल. अजूनही 35 धावसंख्येची गरज आहे. 7 चेंडू आणि 35 धावा. म्हणजे प्रत्येक चेंडू तुम्हाला आता सीमारेषा पार धाडावाच लागेल. मॅचची सिच्युएशन सांगते. पाहूया तिथून सप्लाय पाहायला मिळेल का. चला घाई करा. देवा स्पोर्ट्स कुहे संघ. येणारे चेंडू आहेत 7 चेंडूंमध्ये 35 धावा. स्ट्राईक एंडला संकेत आहे. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा इथून प्रमोद सुसज्जित होईल. चेंज ऑफ पेस केलं, परंतु जबरदस्त पद्धतीने इम्प्रोव्हायझेशन स्ट्रोक. ऑफ स्टंपच्या बाहेर शफल झाले आणि चेंडूला केलं सफल. लॉंग लेग सीमारेषा क्लिअर करणारा संकेतच्या बॅटमधनं आणखी एक षटकार.
जहान होत आहे. पहिल्या चेंडूवर आलेला मोठा प्रहार. मॅच मध्ये झालेलं पुनरागमन. 5 चेंडू अजूनही 23 धावसंख्येची गरज. दोन साईडला अप्रतिम मॅक्सिमम 8 षटकार 6. चल पड़े हैं तो अब रुकेंगे नहीं, हार के डर से अब झुकेंगे नहीं, मंजिल चाहे कितनी भी दूर हो, हौसले हमारे झुकेंगे नहीं. आणि तेच म्हणत असताना जगदीश अप्रतिम. म्हणून म्हटलं काही होऊ शकतं. आतापर्यंत 20+ जी धावसंख्या आहे ना गोलंदाजाकरिता कुठेतरी थोडासा एक प्रश्नचिन्ह बनलाय. 4 चेंडू शिल्लक आहेत, अजूनही 17ची गरज आहे. पहा 2 षटकार आले आणि 2 षटकाराने पुन्हा एकदा मॅच मध्ये झालेलं पुनरागमन. चला वेळ वाया घालू नका. वेळ नाहीये खेळाडू मित्रांनो आपल्याकडे. 4 वाजून 32 मिनिटं झाले. तिथून अजून सुद्धा आपल्याला 2 मॅच कव्हर करायच्या आहेत, ज्यामध्ये संध्याकाळचं 17 मध्ये फायनलचा फेज तो देखील कव्हर करायचा. परंतु मॅच पूर्णपणे रंगात आलाय. जर आणखी एक चेंडूवर षटकार आला तर मॅच मध्ये ती रंगत आहे ना अजून पाहायला मिळणार आहे. समोरच्या दिशेने पहिला आला, तदनंतर स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये दुसरा आला आणि स्ट्रोक मध्ये इतकी पॉवर होती की लांब पल्ल्याचे ते षटकार पाहायला मिळाले. ही ताकद आहे जगदीश वडेची. कठीण काळ आहे म्हणून कठीण काळात नेहमीच स्वतःला सांगा शर्यत अजून संपली नाही, मी अजून जिंकला नाही. लेन थोडीशी बाहेरच्या दिशेने दबाव प्रेशर सिच्युएशन पूर्णपणे पाहायला मिळते. अजून सुद्धा पिक्चर बाकी है मेरे दोस्त. येणारे चेंडू आहेत तुमच्याकडे 4 चेंडूंमध्ये हव्या 16 धावा. परिपूर्ण या मॅच मध्ये ती रंगत. क्वार्टर फायनल 2चा सामना अप्रतिम रंगतोय. हीच काबिलियत आहे दोन्ही संघाकडे. प्रथमतः फलंदाजी केली, मोठी धावसंख्या लावली. दुसऱ्या इनिंग मध्ये देखील त्या धावसंख्येचा पाठलाग होतोय. मोठा प्रहार, चेंडू गोईंग गोईंग गॉन. क्या बात. ना संघर्ष ना तकलीफ तो क्या मजा है जीने में. अरे बड़े बड़े तूफान थम जाते हैं जब जीत की आग लगी हो सीने में. येणारे चेंडू असतील आता इथून तुमच्याकडे 3 चेंडूंमध्ये 10 धावा. असं वाटलं की मॅच पूर्णपणे बदलेल, पण तुम्ही म्हटलंच ना क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे आणि या अनिश्चिततेच्या खेळामध्ये तुम्हाला ही निश्चितता शोधावी लागते. स्वतःला बॅक केलं, पुन्हा एकदा मॅच मध्ये जिवलं ग्रुप घोटगाव संघ. म्हणून क्रिकेटचा खेळ चढ उताराकरिता ओळखला जातो. आता पहा ऊर्जा भरली जाते, टाळ्यांचा गजर. जगदीश वट काबिलियत असणारा फलंदाज. लागोपाठ 3 चेंडू गणिक 3 आलेत. येणारे चेंडू असतील आता इथून तुमच्याकडे 3. 10 धावेंची गरज असेल. काय मॅच रंग अप्रतिम. पुन्हा एकदा गोलंदाज इथून आर्यन सुसज्जित होईल. मोठा प्रहार. या बात है यार. वाकडे तिकडे बाबलीचा हिरवा हिरवा पाला. षटकार मारेगा लेकिन झुकेगा नहीं साला. खेळ किती मजेशीर आहे ना. तिसऱ्या दिवसामध्ये या सिच्युएशन मध्ये समोरचा संघ होता. आता ती सिच्युएशन देवा स्पोर्ट्स कुहे या संघाकडे आले. म्हणून मी म्हटलं क्रिकेटची परिक्रमा आहे, यातून कोणाचीही सुटका नाही. परंतु काय बॅटिंग. प्रत्येकाच्या गळ्यातलं ताईत बनण्याचं काम जगदीश वड करतोय. 4 धावेंची गरज आहे. उर्वरित 2 चेंडू गणिक.
हा मॅच होती कुठे, मॅच आली कुठे. जे प्रेक्षक थोडेसे मरगळले होते ना ते पुन्हा एकदा जागे झाले. 2 चेंडू 4 ची गरज आहे. प्रत्येक चेंडूकडे इतका वेळ घेऊ नका, म्हणून म्हटलं वेळ घ्याल तर तो वेळ खर्च करावा लागेल. क्रिकेट मोमेंटमचा खेळ आहे. समय का खेळ है जनाब. जिसका आ गया वो छा गया. ऑनसाइडला खेचून मारण्याचा प्रयत्न इटू द गॅप मध्ये चेंडू आहे. क्षेत्ररक्षक आहे त्या दिशेने चालतात. मॅच जिंकून दिले जगदीश वड्याने आणि पुन्हा एकदा अशक्य असणारी गोष्ट ती शक्य करून दाखवले. याला म्हणतात क्रिकेट मधील गेम चेंजरची भूमिका. अप्रतिम, क्या बात, जगदीश वड. म्हणून मी म्हटलं रात अभी बाकी, बात अभी बाकी, ये तो श्री साई चषक की झाकी, आने वाला ग्रँड फिनाले का पिक्चर बाकी. खऱ्या अर्थाने तो आला, त्याने या सामन्याची सूत्र आपल्या हातामध्ये घेतली आणि तो बनला गेम चेंजर या मॅचचा. नन ऑफ द दॅन जगदीश्वर असेल या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. जगदीश्वर आपण देखील या आणि संकेत आपण देखील लगेचच यायचं आहे. टॉसचा कॉल तो देखील केला जाईल. आदरणीय संकेतजी मानकर साहेबांचं देखील या ठिकाणी झालंय शुभ आगमन. त्यांना देखील मी विनंती करतोय की आपण मुख्य मंचावर येऊन स्थानपन्न व्हायचं आहे. चला संकेत लगेचच या सेमीफायनल आपल्याला सुरू करायचे आहे आणि जगदीश वड म्हणून मी म्हणतो आयुष्याच्या पटलावर तुम्ही असे वावरा ना की तुमची भूमिका संपल्यानंतरही देखील टाळ्या या वाजत राहिल्या पाहिजेत आणि तीच इनिंग आज जगदीशने खेळली.